नमस्कार. जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जमैका या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. जमैका देशाचा इतिहास इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीपासून सुरू होतो. जमैका हा कॅरिबियन द्वीपसमूहातील एक देश आहे. तो वेस्ट इंडिज द्वीपसमूह या ग्रुप असलेल्या देशांचा देशात त्याचा समावेश होतो. वेस्ट इंडिज या ग्रुपमध्ये जमैकाचा समावेश होतो. जमैका या देशाचे मूळ रहिवासी हे आदिवासी होते. आदिमानवाचे ते अज्ञात, त्याची नावं कोणालाही माहिती नाही आहेत. ते अज्ञात लोकांचे वास्तव्य सुमारे 3000 वर्षापूर्वी तेथे होते. तेथे कालांतराने नवीन जेव्हा तेथे वास्तव्यास आली ती लाल रंगाची मातीची भांडी बनवत होती. त्यांचंही नाव अज्ञात आहे. सुमारे इसवी सन 800 साली तेथे म्हणजे 800 वर्षापूर्वी तेथे टायनो जमातीच्या लोकांचे आगमन झाले. तेथे टायनो लोकांचे वास्तव्य होण्यास सुरुवात झाली. टायनो लोकांचे वर्चस्व त्या बेटावर निर्माण झाले. टायनो लोकांचे वर्चस्व सुमारे 600 वर्ष टिकून राहिले. इसवी सन 1444 साली क्रिस्तोफर कोलंबस या स्पॅनिश दर्यावादी खलाशाने या बेटांचा शोध लावला व तेथे स्पॅनिश लोकांचे आगमन सुरू झाले. तिथे स्पॅनिश लोकांनी हळूहळू आपल्या वसाहती वसवण्यास सुरुवात केली. स्पॅनिश लोकांनी तेथे राहणाऱ्या टायनो लोकांना पराभूत करून त्यांच्यावर आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. टायनो लोकांचा हळूहळू त्यांनी निपात करण्यास सुरुवात केली व स्पॅनिश वसाहत जमैका हा देश बनला होता. इसवी सन 15व्या शतकापर्यंत स्पॅनिश लोकांनी आणलेल्या रोगराईमुळे बहुतांश टायनोंचा मृत्यू झाला. टायनो जमात ही लक्षणीयरित्या कमी झाली. टायनो जमातीची आदिवासी जमातीची लोकसंख्या ही लक्षणीयरित्या कमी होऊ लागली. त्यामुळे आफ्रिकेतून त्यांना मजूर म्हणून गुलाम आणावे लागले. या गुलामांची अवस्था ही दयनीय होती. ही त्या रोगराईमुळे त्या जमैका बेटाची लोकसंख्या ही सुमारे काही हजारांच्या घरात होती. याचा फायदा घेऊन इसवी सन 16व्या शतकात इंग्रजांनी तेथे आपले वसन बसवण्यास सुरुवात केली. इंग्रजांची स्पॅनिश लोकांबरोबर युद्ध झाली व इसवी सन 1655 साली जमैका बेटावर इंग्रज लोकांनी आपले वर्चस्व स्थापन केले. त्यानंतर सुमारे 1670 सालापर्यंत तेथे समुद्री चाच्यांच्या मदतीने स्पॅनिश सैन्याचा पाडाव करण्यात इंग्रज सैन्याला यश आले. इसवी सन 1670 साली स्पेनने इंग्रजांचे जमैकावरील आधिपत्य मान्य केले. त्यांच्यात लिस्बनचा करार झाला. माद्रिदचा करार झाला. त्यानुसार त्यांनी स्पेनने इंग्रजांचे आधिपत्य हे जमैका बेटावर मान्य केले. इसवी सन तत्कालीन इंग्रज गुलामांनी आपल्या मालकांविरुद्ध उठाव करण्यास सुरुवात केली होती. त्यातले काही गुलाम हे आपल्या मालकांपासून गुलामगीच्या सुटका करून घेऊन डोंगराळ भागात वास्तव्यास निघून गेले. या लोकांना मरून असे म्हटले गेले. त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने डोंगराळ भागात होते. त्यांची सातत्याने इंग्रजांबरोबर युद्ध सुरू होते. इसवी सन 1728 ते 1740 या काळात पहिली मरून युद्ध जमैकामध्ये घडून आले. याचे नेतृत्व मरून लोकांची राणी नानी ह्याने केले. त्यांनी यात गनिमी काव्याचा उपयोग केला गेला. त्यानंतर दुसरे मरून युद्ध हे 1795 ते 1796 या कालावधीत घडून आले. कालांतराने 1831 साली सॅम्युएल शार्प या ख्रिश्चन धर्मप्रसारकानेही त्या या विरुद्ध उठाव केला व हे तिसरे गुलामांचे बंड पण हे अयशस्वी ठरले. कारण इसवी सन 1834 साली इंग्रज साम्राज्यातून गुलामगिरीवर बंदी घालण्यात आली. पण तेथे गुलामांच्या अवस्थेत म्हणजे तेथील जमैकातील नागरिकांच्या अवस्थेमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. त्यांची आर्थिक स्थिती हालाखीचीच होती. आर्थिक स्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे पाहून तेथे 1865 साली एक बंड घडून आले. पॉल बोगल या ख्रिस्ती धर्मप्रसारकाने हे बंड घडून आणले. हे अर्थात हे बंड एडवर्ड जॉन आयर या इंग्रज गव्हर्नराने हे बंड ओढून काढले व त्यावेळी देशद्रोहाचा खटला भरून त्याला तुरुंगात पाठवून दिले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. इसवी सन 1962 साली जमैकाला स्वातंत्र्य मिळाले. तत्पूर्वी जमैकामध्ये अमेरिकेतील मानवी हक्क चळवळींचा प्रभाव दिसून आलेला होता. 1962 नंतर जमैका हा इंग्रज राष्ट्रकुलाचा सदस्य बनला. जमैका हा देश पर्यटनाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात अग्रेसर मानला जातो. जमैका हा श्रीमंत कॅरिबियन देशांपैकी एक मानला जातो. जमैका हा विकसित देश बनला आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.